Okay, next topic is principle of conversion of solar radiation into electricity. 1 minute मला चेक करून घे दिसतंय का जास्त वरती मला. Principle of conversion of solar energy, or you can say that radiation, into electrical energy. ह्या आधी पण तुम्ही बघितलं असेल, सोलर सेल ऐकलं असेल. ओके, याला काय म्हणतात, फोटोव्होल्टाईक कन्व्हर्जन. याला म्हणतात फोटोव्होल्टाईक कन्व्हर्जन. व्हाय फोटोव्होल्टाईक कन्व्हर्जन का म्हणतात? कारण सोलर रेडिएशन यूज करतात. रेडिएशन म्हणजे काय? लाईट म्हणजे काय? ज्या वेळेस तुम्हाला फोटो वर दिसेल फिजिक्समध्ये कुठं पण समजून घ्यायचं, देर इज सम रिलेशन विथ द, त्या टॉपिकच्या कोणाशी रिलेशन असेल? लाईटशी रिलेशन असेल. ओके, दिस इज फोटोव्होल्टाईक कन्व्हर्जन. त्याच्यात काय होतं, सोलर रेडिएशन जे येत आहेत ते एक पर्टिक्युलर डिव्हाइसवर इन्सिडंट केले जातात. म्हणजे सोलर रेडिएशन जे येत आहेत ते एक पर्टिक्युलर डिव्हाइस त्या समोर ठेवला जातो. तो डिव्हाइस काय करतो, त्या सोलर रेडिएशनला ॲब्सॉर्ब करून घेतो आणि त्या रेडिएशनचं कन्व्हर्जन करतो कशामध्ये? इलेक्ट्रिसिटीमध्ये. असे तो डिव्हाइस असेल की असं मटेरियल असेल. ओके, मटेरियल कोणते लिक्विड पण आहे, सॉलिड पण आहे, असे वेगवेगळे मटेरियल. पण मोस्टली कोणतं मटेरियल यूज केलं जातं ते म्हणजे काय? सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर मटेरियल यूज करतात. सेमीकंडक्टर म्हणजे काय? ॲक्च्युली बघा, मटेरियल क्लासिफाईड झालेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज, बट अकॉर्डिंग टू कंडक्टिव्हिटी मटेरियल क्लासिफाईड इन 3 डिफरंट टाइप्स. फर्स्ट, मेटल, याला कंडक्टर म्हणतात. ओके, सेकंड, सेमीकंडक्टर, आणि थर्ड एकदम बद्धड म्हणजे इन्सुलेटर. काय? हा एकदम बद्धड असतो. याला किती तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड द्या, काही पण द्या, त्याच्यामध्ये कंडक्शन होत नाही. तो insulator actually can't. Insulator cannot permit the flow of current or flow of heat. It does not have ability to conduct the electricity. याच्यामधून कधीही करंट फ्लो होत नाही, त्याला इन्सुलेटर म्हणतात. कंडक्टर कोण आहे? त्याच्यामधून करंट फ्लो होतो. जस्ट लाईक गोल्ड, सिल्वर. आपले जे वायरिंगमध्ये जे ॲल्युमिनियमचे वायरीज असतील, ॲल्युमिनियम आर द कंडक्टर्स आहे. आणि सेमी कंडक्टर कोणते मटेरियल? मग हे करंटला फ्लो देत नाही, ह्याच्यामधून करंट फ्लो होऊ शकत नाही, ह्याच्यामधून फ्लो होतं. मग हे कोण? तर हे एक इन बिटवीन दोघांच्यामध्ये, याची रेजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी दोघांच्यामध्ये काही टेम्परेचर नंतर हे काही एनर्जी मिळाल्यानंतर हे करंटला फ्लो देतात. काही एनर्जी ती एनर्जी मिळत नसेल, ते टेम्परेचर नसेल, तर ते दॅट्स ॲक्ट्स लाईक अ इन्सुलेटर विच डू नॉट अलाउड टू फ्लो द करंट थ्रू इट. म्हणजे हे इन्सुलेटर पण येतात आणि मेटल पण आहे, दोघांचा रोल प्ले करतात. याला म्हणतात सेमीकंडक्टर. तर मोस्टली हे जे फोटोव्होल्टाईक कन्व्हर्शन आहे हे करण्यासाठी मोस्टली सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलं जातं. आता सेमीकंडक्टरिंग मटेरियलमध्ये काय केलं जातं, तर बघा, ज्यावेळेस रेडिएशन येतात आणि त्या मटेरियलवर इन्सिडंट होतं, रेडिएशनमधली एनर्जी ही ॲब्सॉर्ब केली जाते मटेरियलमध्ये ॲब्सॉर्ब केल्यानंतर ती कुठे येते? ती एव्हरी मटेरियल्स आपल्याला माहिती आहे ॲटोमपासून तयार झालं आहे. हा मध्ये न्यूक्लियस असेल आणि इकडं आजूबाजूला काय असतील? इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग मोशनमध्ये असतील. ओके, आजूबाजूला असतील इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग मोशनमध्ये. हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज, हा न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह चार्ज. ओके, एनर्जी ॲब्सॉर्ब करून घेतली मटेरियल. म्हणजे काय केलं? एनर्जी ॲटॉमपर्यंत गेली. एनर्जी काय करतात नंतर? इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब करतात. मग इलेक्ट्रॉन का आता इथून फ्री होऊन जातात, त्यांच्यामध्ये एनर्जी जाते. दुसरी गोष्ट आहे बघा, जंप होतं इलेक्ट्रॉनचं. इथं इलेक्ट्रॉन असेल तर एनर्जी कमी असेल, याला थोडी एनर्जी देतो मी, तर तो होऊच की इथं जंप हो जाणार, तो इथं. बट हा जो एनर्जी असेल ही, याला म्हणतात एनर्जी गॅप. याला काय म्हणतात? एनर्जी गॅप. दोन ऑर्बिटमध्ये न्यूक्लियस कुठं आहे? इथं आहे. ओके, इलेक्ट्रॉन फिरतात. तर हा जो ना एनर्जी गॅप, ह्या
एवढी एनर्जी तुम्ही या इलेक्ट्रॉनला दिली तर हा वरती इथं फिरायला लागेल, परत दिली तर तो वरती फिरेल, नंतर कुठेतरी बट ज्यावेळेस एनर्जी याच्यावर तुम्ही जी एनर्जी टाकणार आहे ती एनर्जी गॅपपेक्षा जास्त असेल, याच्यावर एनर्जी कोणती येणार आहे, रेडिएशनची एनर्जी येणार आहे, सनपासून जे सोलर रेडिएशन ॲब्सॉर्ब करणारे मटेरियल ती एनर्जी येणार आहे, बरोबर आहे. तर रेडिएशनची एनर्जी अशी घेतली जाते एच म्यू. व्हॉट? एच म्यू. एच इज अ प्लँक कॉन्स्टंट, म्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. ज्यावेळेस ही एनर्जी गॅपपेक्षा इजीने दाखवतो आपण, ती तुम्हाला दिसतंय का? ओके, दिसतंय. ज्यावेळेस रेडिएशनची एनर्जी गॅप हे जास्त असेल, हा इलेक्ट्रॉन इथं न जाता डायरेक्ट बाहेर निघून येईल आणि फ्री होऊन जाईल. तो इलेक्ट्रॉन तिकडे गेला म्हणजे हा जो ॲटॉम असेल, हा पूर्ण ॲटॉम आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे. प्रोटॉन नंबर इज इक्वल टू इलेक्ट्रॉन नंबर, दोघं सारखे असतात, म्हणून हा का असतो, न्यूट्रल असतो. ओके, मग हा इलेक्ट्रॉनमध्ये गेल्यावर हा काय होऊन जाईल, पॉझिटिव्ह आयन होऊन जाईल. काय होईल, हा पॉझिटिव्ह आयन होऊन जाईल. साय सिंपल, पॉझिटिव्ह आयन होईल. तर ही जी हा इलेक्ट्रॉन घ्या तिथे जी पोकळी राहील, ही स्पेस, याला व्हॅकंट म्हणतात, ती व्हॅकन्सी राहील, त्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये होल असं म्हटलं जातं. आणि होल असं म्हटलं जातं आणि असं कन्सिडर केलं जातं की तिथून निगेटिव्ह इलेक्ट्रॉन चालला गेला आहे, म्हणून त्याच्यावर चार्ज काय, पॉझिटिव्ह, आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज काय, निगेटिव्ह. मग आता काय झालं, मग मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन का मटेरियलच्या बाहेरने चालला गेला, मटेरियलमध्ये जे फक्त ॲटॉमच्या बाहेर गेला, मग तो इलेक्ट्रॉन फ्री होऊन गेला. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे, दोन वेगळे चार्ज आहे, म्हणजे तिथं इलेक्ट्रिक फील्ड तयार होऊन जाईल. तिथं इलेक्ट्रिक फील्ड तयार जाईल म्हणजेच काय, हे या इलेक्ट्रॉनला तुम्ही जे का कंडक्शन करून बाहेर काढून घेतलं तर तिथं करंट फ्लो व्हायला लागेल. मग करंट का फ्लो होतं आहे, तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड लावली नाही, करंट फ्लो होतं आहे कारण हे रेडिएशनची एनर्जीमुळे इलेक्ट्रॉन फ्री होऊन गेला आणि तो फिरायला लावून गेला, म्हणून करंट फ्लो होतं. म्हणजेच काय झालं, रेडिएशन फॉल झाला, इलेक्ट्रॉन फ्री झाला, होल इलेक्ट्रॉन असं पेअर तयार झाल्या आणि नंतर इलेक्ट्रॉन करंट वायर थ्रू मूव्ह व्हायला लागला, म्हणजे करंट फ्लो आला. करंट फ्लो म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी तयार झाली, म्हणजेच काय, सोलर एनर्जी कन्वर्ट होऊन गेली इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. मग हे फक्त इलेक्ट्रॉन तयार होतात कारण नाही, इलेक्ट्रॉन कधीच फक्त सिंगल इलेक्ट्रॉन तयार नाही होत, ते पेअर्समध्ये तयार होतात. एक इलेक्ट्रॉन फ्री झाला की एक पॉझिटिव्ह चार्ज द होल तयार होतो. इलेक्ट्रॉन पेअर असे तयार होतात, इलेक्ट्रॉन होल अशा पेअरमध्ये तयार होतात. ह्याच पेअरच्या यूज करून इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली. ओके, आता रेडिएशन ॲब्सॉर्ब झालं म्हणजे काय झालं, रेडिएशन ॲक्च्युली काय बघा, रेडिएशन म्हणजे काय, सोलर रेडिएशन म्हणजे बीम ऑफ फोटॉन बीम. फोटॉन इज अ पार्टिकल, लाईट पार्टिकल, त्याची एनर्जी किती असते, तर एका पार्टिकलची एनर्जी असते एच म्यू एवढी. ओके, नंबर ऑफ पार्टिकल एक सारखे येतात, आपण म्हणतो की लाईट येते असं, ते कोणते पार्टिकल असतात, फोटॉन. हे ॲब्सॉर्ब होऊन इलेक्ट्रॉन फ्री होतो आणि नंतर करंट कंडक्शन होतं. अजून और कुछ बता सकता हूँ मैं, आता समजा हे कसं मटेरियल घेतलं आहे. ओके, हे ॲटॉम आहे आणि वन मिनिट, ओके, पी टाईप पी एन जंक्शन घेतला मी. सेमीकंडक्टर म्हणजे पी टाईप पी एन जंक्शन यूज करतो सहसा सोलर सेलसाठी. तर पी टाईप पी एन जंक्शनचे काय असेल, हा पी असेल, हा एन असेल. तुम्ही आधी पण शिकलात, इकडं जे चार्जेस असतील ते निगेटिव्ह चार्जचा एक बॅरियर तयार होतो, इकडे चार्ज असेल ते पॉझिटिव्ह चार्जचा बॅरियर तयार होतो. आता मी रेडिएशन फॉल केलं त्याच्यावर, हे तर ऑलरेडी झालेलं असेल. रेडिएशन फॉल केले का, म्हणजे इथले पण ॲटॉममधले इलेक्ट्रॉन निघाले, मग ते कुठं जातील, इथले निघाले, इथले निघाले, इलेक्ट्रॉन इकडे चालले जातात पॉझिटिव्ह साईडला. ओके, आणि होल इकडे येतील, कारण काय, हे निगेटिव्ह आहे, निगेटिव्हकडे होल, इलेक्ट्रॉन पॉझिटिव्हकडे. आणि मग फायनली काय तयार होतं, इथं सर्व निगेटिव्ह चार्ज तयार होऊन जातील, इथं सर्व पॉझिटिव्ह चार्ज इथं सर्व निगेटिव्ह चार्ज तयार होतील, हा इकडे असताना, आणि इकडं सर्व पॉझिटिव्ह चार्ज तयार होतील. ओके, म्हणजे हा काय तुमचा निगेटिव्ह, हा काय तुमचा पॉझिटिव्ह. इथं जर तुम्ही एक टर्मिनल लावला, करंट कंडक्शन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, परत नंतर बघणार आहे जे डायग्राम, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जस्ट लाईक DC. हे काय आहे, DC करंट आहे. तुम्ही आपला घड्याळीतला सेल बघितला असेल तर इथला एक जो नॉब असेल, हा एक नॉब असेल, हा एक पॉझिटिव्ह असतो, हा एक निगेटिव्ह असतो. त्याला हातला करंट नाही लागत आपल्याला, कारण ते DC सेम पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणून याला DC सेल पण म्हणतात. म्हणजे हे इलेक्ट्रॉन तयार झालेले आहेत रेडिएशन, त्याला काय म्हणतात, फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉन. वाय,
त्या रेडिएशनमुळे तयार झाले, म्हणून फोटो जनरेटेड. फोटो वर्ड का लाईट आणि रेडिएशनसाठी यूज केला जातो, म्हणजे ते काय फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉनिक. आता इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह, म्हणजे काय तयार झालं EMF, पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला ना तिथं, म्हणजे EMF तयार झाला. हे कसं, या EMFला काय म्हणतात, फोटो जनरेटिक EMF किंवा फोटो करंट असं पण म्हटलं जातं. ओके, म्हणजे डिव्हाइस यूज केला जातो ह्या पर्पजसाठी. हे सोलर एनर्जी कन्व्हर्ट करून सोलर एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करायचे, तो जे डिव्हाइस यूज केला जातो त्याला सोलर सेल असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, सोलर सेल. आता त्याचं थोडंसं कन्स्ट्रक्शन बघू. सोलर सेलला तयार करण्यासाठी PN जंक्शनचा यूज केला जातो. सोलर सेलला तयार करण्यासाठी काय PN जंक्शनचा यूज केला जातो. प्रिन्सिपल काय सेम, वेन सोलर रेडिएशन ऑफ फोटॉन एनर्जी. प्रिन्सिपल बघितला सोलर सेलच्या, तर ते काय, वेन रेडिएशन ऑफ एनर्जी hν ग्रेटर दॅन एनर्जी गॅप ऑफ सेमीकंडक्टिव्ह मटेरियल. एवढी एनर्जी जे इन्सिडन होत असेल, इन्सिडन ऑन सेमीकंडक्टिव्ह मटेरियल, देन फोटॉन ॲब्सॉर्ब इन द मटेरियल. हे जे फोटॉन असतील ते ॲब्सॉर्ब करून घेतले जातील मटेरियलमध्ये, अँड दे जनरेट इलेक्ट्रॉन होल पेअर विच कॉन्ट्रीब्युट्स करंट. ते काय करेल, करंटला कॉन्ट्रीब्यूट करण्याचं काम करेल. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. सनलाईट कन्वर्ट म्हणजे काय झालं, सनलाईट जे रेडिएशन आलं त्याच्यामुळे झालं, म्हणून सनलाईट कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, दिस कॉल्ड फोटोव्होल्टाईक कन्व्हर्जन और फोटोव्होल्टाईक इफेक्ट पण म्हणतात. काही वेळेस 2 मार्क्ससाठी डेफिनेशन येऊ शकते. व्हॉट इज इन बाय द फोटोव्होल्टाईक इफेक्ट, तर यू हॅव टू राईट देअर कन्वर्जन ऑफ सोलर एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, ओके, बाय मीन्स ऑफ सोलर सेल. हे बेसिक प्रिन्सिपल आहे सोलर सेलचे. आता डायग्रॅम जर बघितली तर बघा, PN जंक्शन घेतला आधी एक, काय घेतला PN जंक्शन. PN जंक्शन आपण आधी पाहिलं आहे असं, इकडं असतील निगेटिव्ह चार्ज, इकडं असतील पॉझिटिव्ह चार्ज, एक बॅरियर तयार होतो. हे शिकला असाल तुम्ही याच्यामध्ये F5मध्ये. हा P टाईप मटेरियल, हा N टाईप मटेरियल, ओके. याला जे तुम्ही असं इथं कनेक्ट केलं, असं कनेक्ट केलं सपोज, हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. व्हाय, P टाईप मटेरियल, न्यू टाईप मटेरियल. तुम्हाला माहिती फॉरवर्ड बायस का असतं, पॉझिटिव्हला निगेटिव्ह फॉरवर्ड बायस मिळेल. अपोजिट बॅटरी लावली तुम्ही तर ते तुम्हाला रिव्हर्स बायस दाखवेल. रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होत नाही, फॉरवर्ड बायसमध्ये करंट फ्लो होतं. रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होतं, त्याला रिव्हर्स सॅच्युरेशन करतात, ते खूप कमी असतं, ओके. आता काय, याच्यावर जास्त मी सोलर रेडिएशन टाकून दिले या मटेरियल, तर का होईल, तर तेच PN जंक्शन सोलर रेडिएशन फॉल झाल्यानंतर सोलर सेल बनून जातो. त्याला जे आपण म्हणतो सोलर सेल. सोलर सेल म्हणजे काय, ॲक्च्युली PN जंक्शन आहे, ओके. हे रेडिएशन पडल्यानंतर याच्यावर पडल्यानंतर सोलर सेल बनला. काय झालं, बघा इथले जे ॲटॉम आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉन निघाला आणि प्रोटॉन निघाला, ओके. हे काय निगेटिव्ह आहेत. इथला जो प्रोटॉन म्हणजे होल, प्रोटॉन निघत नाही, सॉरी, इथले जे पूर्ण थ्रूआउट मटेरियलमधले सर्व ॲटॉममधून इलेक्ट्रॉन निघाले. तर इलेक्ट्रॉन कुठं, इकडे चालले येतील. इलेक्ट्रॉन कुठं, आता इथले जे इथून इलेक्ट्रॉन निघाले ते या पॉझिटिव्हकडे खेचले जातील, ओके. इथले इलेक्ट्रॉन निघाले ते तिथंच राहतील, पण तिथले जे होल असतील ते या निगेटिव्हकडे खेचले जातील, आणि फायनली बघा इकडं पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह प्लेट, एकीकडची प्लेट होऊन जाईल, इकडची प्लेट होऊन जाईल. सपोज मी इथून अशा 2 वायरिंग केली, ओके, आणि याला इथं रेजिस्टन्स लावला. रेजिस्टन्स म्हणजे काय, कोणताही ॲप्लिकंट लावला, कॅल्क्युलेटर लावलं, काही पण जे एनर्जी कन्झ्युम करणार इलेक्ट्रिसिटी, तिथं काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज हे लगेच इकडे असे मूव्ह होतील, इलेक्ट्रॉन्स करंट होईल, सॉरी इलेक्ट्रॉन असे मूव्ह होतील, बट आपण करंट कोणत्या डायरेक्शनला घेतो, अपोजिट डायरेक्शनला घेतो, म्हणून ते असं दाखवलं. पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होत नाही, होल मूव्ह होत नाही. बघा इथून इलेक्ट्रॉन असे येतील, याच्यामधून असे येतील, इथं एंट्री करतात, होलमध्ये ते मिक्स होऊन जातील,
आणि इथून इलेक्ट्रॉन लिव्ह झाला आहे म्हणजे इथं एक पॉझिटिव्ह, मग ते चालत राहतं. इथून इलेक्ट्रॉन ते बघितलं आहे आपल्या सोलर सेलमध्ये, एवढ्या डीपने जायचं आहे, मग ते इलेक्ट्रॉन इथून जम्प करत करत परत असे येतील. आता हा झाला पॉझिटिव्ह, हा झाला निगेटिव्ह. कन्स्ट्रक्शन याच्या करताना काय केलं आहे, सोलर सेल इज कन्स्ट्रक्टेड बाय युझिंग पी-एन जंक्शन, आधीच सांगितलं मी. ओके, पी-एन जंक्शन सेमीकंडक्टर डायोड चॉईस केला आहे. द पी-एन जंक्शन सेमीकंडक्टर डायोड हॅज बिल्ड इन इलेक्ट्रिक फील्ड. याच्यामध्ये ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड असते पी-एन जंक्शनमध्ये, रेडिएशन याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात, हा पी टाईप निगेटिव्ह, इथून इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेले असते सेपरेशनमुळे, एम-एफमुळे. ओके, वर्किंग कसं आता, वेन सनलाईट फॉल incident on the p-n junction semiconductor, electrons and holes are generated. आता सांगितलं इलेक्ट्रॉन होल्ड आर जनरेटेड, होल्स आर जनरेटेड. ओके, these electrons and the holes are separated by in electric field of p-n junction. p-n junction ची इलेक्ट्रिक फील्ड होती सोलर रेडिएशनमध्ये, अजून इलेक्ट्रॉन होल जनरल आहे, मग ते कसं काय सेपरेट झालं, या फील्डमुळे. मी आधी सांगितलं की इथं जे इलेक्ट्रॉन्स आहेत इथंच राहतील, पण होल इकडे ओले जातील. इथं रेडिएशन पडले, इथं पण इलेक्ट्रॉन राहतील, इलेक्ट्रॉन कुठं पॉझिटिव्हकडे ओले जातील, म्हणजे इकडे सर्व निगेटिव्ह जातील, इकडे सर्व पॉझिटिव्ह. बघा हा पॉझिटिव्ह सेपरेट झाला, तिकडे निगेटिव्ह सेपरेट होऊन गेला. होल मूव्स टुवर्ड्स द पी साईड, बघा पी साईडला होल आलेत. इलेक्ट्रॉन मूव्स टुवर्ड्स द एन साईड, एन म्हणजे या साईडला, एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर आहे ते पी आणि एन. दिस मोशन कॉजेस इलेक्ट्रिक करंट, मग हे जे मोशन होतं त्यामुळे इलेक्ट्रिक करंट आहे, त्याला आपण म्हणतात फोटो जनरेटेड करंट, अँड दॅट्स रिप्रेझेंट बाय आय एल. फोटो जनरेटिंग करंट कसं काय दाखवतात, रिप्रेझेंटेड बाय आय एल. ओके, द होल्स आर कलेक्टेड ऑन द अपोजिट इंटरफेस ऑफ पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर. ओके, अँड द इलेक्ट्रॉन्स आर कलेक्टेड ऑन अपोजिट इनर फेस ऑफ निगेटिव्ह सेमीकंडक्टर. होल कलेक्ट करला, इलेक्ट्रॉन कलेक्ट करतो. दे फॉर्म पॉझिटिव्ह पोटेन्शियल ऑन पी साईड, पी साईडला पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह पोटेन्शियल ऑन एन साईड. दस पोटेन्शियल डिफरंट EMF इज जनरेटर, म्हणजे इकडं पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह. याला जे तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर दाखवलं पण आहे ते, असं जे बघितलं तुम्ही हे, तर हा तुम्हाला VL पोटेन्शियल डेव्हलप होऊन गेलं. दिस इज पॉझिटिव्ह असेल, दिस इज निगेटिव्ह असेल. देन द पॉझिटिव्ह पोटेन्शियल सरफेस ॲक्ट्स ॲज अ पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह पोटेन्शियल सरफेस ॲक्ट्स ॲज अ निगेटिव्ह टर्मिनल. जस्ट लाईक हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल सरफेस आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल सारखा ॲक्ट करणार आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल सारखा ॲक्ट करणार आहे. कोणाच्या, जस्ट लाईक DC आपला जो सेल असतो घड्याळीचा सेल, बघा काय इन्व्हर्टरची बॅटरी बघा, इन्व्हर्टरच्या बॅटरीवर एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असतं. सेम बघा इथे एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनल. ओके, म्हणून याला सेल म्हणतात. जस्ट लाईक DC सेलसारखा असतो तो, तसाच क्रिएट होतो, तसंच फंक्शन आहे त्याचं, म्हणून त्याला सेल पण म्हणतो आपण. आता काय, एक्सटर्नल रेजिस्टन्स जॉईन केला मी तर करंट फ्लो होईल. एक्सटर्नल रेजिस्टन्स जॉईन केला तर करंट फ्लो होईल. करंट काय असेल रेजिस्टरमध्ये जाणारा, I इज इक्वल टू ID मायनस IL. व्हॉट, I इज इक्वल टू ID मायनस IL. ID काय, डायोड करंट आहे, PN जंक्शनचे करंट आहे. आधीच बोलतो बघा, PN जंक्शनचे पॉझिटिव्ह चार्ज इकडे आहे, निगेटिव्ह चार्ज इकडे आहे. ओके, पण सोलर सेल ज्यानंतर रेडिएशन पाहतो पॉझिटिव्ह चार्ज या साईडला, निगेटिव्ह चार्ज या साईडला, म्हणजे PN जंक्शनचं करंट जर बघितलं तर ह्या डायरेक्शनला होतं, पण याचं जर करंट बघितलं तर ह्या डायरेक्शनला असं आहे बघा. ओके, म्हणून PN जंक्शनचे डायोडचे जे करंट त्याच्यामधून हे फोटो करंट मायनस होतं, आणि त्यावेळेस तुम्हाला रेजिस्टन्समधलं करंट मिळेल. ओके, तसं पण ID जे घेतला, IDची जी व्हॅल्यू आहे, वी नो दॅट करंट थ्रू डायोड इज गिवन बाय I0 e raised to QV upon KT minus 1. दिस इज एक्सप्रेशन फॉर डायोड करंट. त्याच्यामध्ये I0 काय, तर रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. मी आधीच बोललो की ज्यावेळेस रिव्हर्स बायस असेल त्यावेळेस जे करंट फ्लो त्याला रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणतात, ते दॅट्स अ व्हेरी स्मॉल. V काय, V इज अ व्होल्टेज अक्रॉस द जंक्शन, या जंक्शनच्या क्रॉसमध्ये व्होल्टेज तयार होते. K इज अ बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट, T इज अ टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. देअरफॉर करंट थ्रू रेजिस्टन्स इज गिवन बाय, इथं नंतर डायग्रामची गरज नाही आपल्याला, ठीक आहे. देअरफॉर करंट थ्रू रेजिस्टन्स इज गिवन बाय काय राहील मध्ये, I इज इक्वल टू ID काय, I0 e रेज टू QV अपॉन KT मायनस 1 मायनस IL. हे करंट थ्रू रेजिस्टन्स असेल. ओके,
इथपर्यंत तुम्हाला 4 मार्क्सला येऊ शकतं. यू कॅन से दिस इज अ स्मॉल डेरिवेशन फॉर करंट थ्रू रेजिस्टर विच कंडक्ट अक्रॉस द सोलर सेल. सोलर सेलच्या क्रॉसला तुम्ही रेजिस्टन्स कंडक्ट करणार. ज्यावेळेस तुम्ही सोलर सेलच्या क्रॉसला रेजिस्टन्स कंडक्ट करणार त्यावेळेस हे करंट त्या रेजिस्टरमधून फ्लो होईल असं आपण म्हणू शकतो. त्याच्या डेरिवेशन आहे. आता नेक्स्ट जे आहे ते आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट आहे आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स. IV characteristics of solar cell. IV characteristics of solar cell. IV characteristics आधी पण तुम्ही बघितलं आहे. What is IV characteristics means the graph between current through solar cell and voltage across the means डायोडची IV characteristics बघितली तुम्ही तर काय येते ती करंट थ्रू डायोड वर्सेस व्होल्टेज अक्रॉस द डायोड. सेम सोलर सेलच्या IV कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय करंट थ्रू सोलर सेल अँड व्होल्टेज डेव्हलप नॉट व्होल्टेज. सोलर सेलच्या क्रॉसला व्होल्टेज नसतं पण ते व्होल्टेज किती डेव्हलप होईल ड्यू टू रेडिएशन त्याच्या फंक्शनमध्ये असेल. वी नो दॅट करंट थ्रू रेजिस्टन्स विच कंडक्ट अक्रॉस द सोलर सेल इज I0 एवढ्यात बघितलं आपण QV अपॉन KT मायनस 1 मायनस IL. ओके हे पाहिलं. मग दोन कॉम्पोनंट आहे करंट थ्रू रेजिस्टन्सचे ते म्हणजे हा एक कॉम्पोनंट आहे हा दुसरा कॉम्पोनंट. ओके करंट थ्रू रेजिस्टन्स विच कंडक्ट अक्रॉस द सोलर सेल हॅज टू कॉम्पोनंट्स. फर्स्ट दिस हा कॉम्पोनंट काय हा ड्यू टू फोटो जनरेटेड आहे ज्यावेळेस सोलर रेडिएशन आले त्याच्यामुळे तयार झालेलं कॉम्पोनंट. आणि हा कॉम्पोनंट कोणता आहे ड्यू टू डायोड फॉरवर्ड बायसिंग पीएन जंक्शन त्याच्यामुळे येणारा कॉम्पोनंट. आता अंडर द डार्क कंडिशन डार्क कंडिशन म्हणजे काय रेडिएशन अवेलेबल नसतील. तुम्ही एक बंद रूममध्ये सोलर ठेवलं तर त्यावेळेस काय असेल व्हॅल्यू ऑफ दिस 0 अँड करंट थ्रू रेजिस्टन्स फक्त काय I0 e⁻QV अपॉन KT मायनस 1 ड्यू टू ओनली पीएन जंक्शन एवढंच असेल. ओके याला जर आता पुढे काय केलं इक्वेशन नंबर दिले तिथं 5 and 6 या दोघं इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर शो दॅट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इल्युमिनेटेड सोलर सेल इज सेम ॲज अंडर द डार्क कंडिशन एक्सेप्ट दॅट देअर इज अ शिफ्टिंग ऑफ डाऊन ऑफ द करंट बाय I. कॅरेक्टरिस्टिक जे बघितलं तुम्ही या दोघं कम्पेअर केले तर डार्क कंडिशन ही सेम आहे फक्त काय हे करंट थोडंसं कमी होणार आहे कारण हा एवढा पार्ट मायनस होणार. म्हणजे इथं जर बघितलं तुम्ही नॉर्मल डार्क म्हणजे एक्सपोज केलं असेल सन रेडिएशन समोर तर हे करंट आणि डार्क कंडिशनमध्ये हे करंट दिस आय हा आय ना कमी होऊन जाणार आहे. डार्कमध्ये जास्त असेल तो सोलरमध्ये कमी होऊन गेलेला असेल. ओके तुम्हाला फक्त हे दिसेल shifting of down the current by the light generated current is superimposed upon the normal diode rectifying current. ओके त्याच्यात मग फायनली ग्राफ दिला आहे ह्याच्याच IV कॅरेक्टरिस्टिक्सचा ग्राफ दिला आहे 4 मार्क्ससाठी ग्राफ प्लस ते तुम्हाला दोघं लिहायला लागतं. हे जे लिहिलं आपण डार्क कंडिशन तिथं नीट लिहून दिलं आहे मी नोट्समध्ये डार्क कंडिशनमध्ये काय करंट येईल हे काय येईल ते सर्व. आता IV कॅरेक्टरिस्टिक्ससाठी ग्राफ काढू आपण. करंट VOC ओके
असा ग्राफ आहे. आता पी एन जंक्शनचा ग्राफ जर तुम्ही बघितला असेल तर हा पी एन जंक्शनचा ग्राफ असतो असा. रिव्हर्स सॅच्युरेशन करंट इथून डायरेक्ट रिव्हर्स होतो आणि फॉरवर्ड बायस इकडं असेल ते करंट जसं जसं व्होल्टेज इन्क्रीज कसं करंट इन्क्रीज होतो. हा पी एन जंक्शनचा. ही जी डॉटेड लाईन आहे ना पी एन जंक्शनसाठी म्हणून लिहिलं आहे बघा डार्क. कारण काय सोलर सेलच्या ज्यावेळेस डार्क कंडिशन असेल त्यावेळेस तुम्हाला असंच दिसेल. कारण डार्कमध्ये रेडिएशन नसतील, सोलर सेलवर रेडिएशन नसतील तर तुम्हाला कुठं ग्राफ मिळणार नाही, डायरेक्ट तो पी एन जंक्शनच्या ग्राफसारखा ग्राफ मिळेल. पण ज्यावेळेस रेडिएशन येतील मीन्स इल्युमिनेटेड होईल तो त्यावेळेस तुम्हाला हा सोलर सेलचा ग्राफ. दिस इज नॉट अ ग्राफ ऑफ सोलर सेल, दिस इज द ग्राफ ऑफ सोलर सेल व्हेन इट प्लेस इन अ डार्क कंडिशन ऑब्सेन्स ऑफ रेडिएशन. त्यावेळेस हा ग्राफ मिळणार आहे सोलर सेलचा, म्हणजे तो पी एन जंक्शनचा ग्राफ असेल साधा सिंपल. बट ज्यावेळेस तुम्ही एक्सपोज करणार त्याला रेडिएशनला तर यू विल गेट दिस टाईप ऑफ ग्राफ. ओके ठीक आहे. मग आता पॅरामीटर्स ऑफ सोलर सेल आहे नेक्स्ट, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघून. 3 पॅरामीटर: ओपन सर्किट व्होल्टेज, शॉर्ट सर्किट करंट अँड फिल फॅक्टर. जसं शॉर्ट सर्किट करंट हे काय आहे ते नंतर बघू. ओपन व्होल्टेज ओपन सर्किट व्होल्टेज ओपन सर्किट व्होल्टेज, शॉर्ट सर्किट करंट आणि ओपन सर्किट व्होल्टेज. ओके, ओपन सर्किट व्होल्टेज ते काय आहे ते नेक्स्ट लेक्चरला आपण बघू. त्यांचे काही लहान लहान डेरिवेशन असेल ते बघू. अजून नंतर फिल फॅक्टर पण आहे, फिल फॅक्टर. ओके, त्याच्यानंतर अजून एक इफिशियन्सी म्हणून आहे AB मॅक्झिमम पॉवर आहे, नंतर फिल फॅक्टर, नंतर इफिशियन्सी. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. उसके बाद आता है डिपेंडेंसी ऑफ इफिशियन्सी ऑन एनर्जी बँड गॅप. एनर्जी बँड गॅपवर इफिशियन्सी कशी डिपेंड करते तो एक टॉपिक आहे तो. ठीक आहे, अजून 2-3 दिवसाचे चॅप्टर राहिलं आहे, त्याच्यानंतर हे चॅप्टर पण संपेल. सेकंड चॅप्टर होतं, नंतर थर्ड चॅप्टर स्टार्ट करू.